शिवादादांनी जो कॅच घेतला तर तिथे सामना एकदम टर्निंग पॉईंट होता आणि जी अपोजिंग टीम होती आमची वांगवेली महिंद तर त्याच्यासोबत माझी रोजची प्रॅक्टिस असते तर थोडा एक मला बेनिफिट झाला त्यांचा की नक्की त्यांचे पॉवरफुल शॉट कुठे असतात हे मला माहीत होतं तर शब्द कमी पडतायत. अभिनंदन. 6 चेंडूमध्ये 7ची गरज आणि सामना जिंकून दिलाय टीम शिवचवा स्पोर्ट्स सनबूर. वेल प्लेड. सन्माननीय आदरणीय विजयजी बोरगे साहेब यांचा यशोचित सन्मान आपण घेऊया मुख्य व्यासपीठावरती. सन्माननीय आदरणीय विजयजी बोरगे साहेब यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मायेची आपुलकीची प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन नामदेव कदम साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विजयजी बोरगे साहेब यांचा यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतोय. मायेची आपुलकीची आपल्या सळवेकरांची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. त्याचबरोबर हनुमंत कदम साहेब, माजी कर्णधार हनुमंतजी कदम साहेब, खूप चांगला काळ त्यांनी देखील क्रिकेटसाठी मात्र गाजवला गेलाय. आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या तालुक्याच्या नावासाठी प्रत्येक खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडले गेलेत आणि त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. एक उत्तम उदाहरण माजी कर्णधाराचं हनुमंत कदम साहेब हे इथे उपस्थित आहेत. त्यांचा यशोचित सन्मान मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेतला जातोय. यानंतर चंद्रकांत बोरगे साहेब यांचा देखील यशोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊयात. मायेची आपुलकीची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी नक्कीच पाहायला मिळते. त्यानंतर किसनजी बोरगे साहेब, किसनजी बोरगे साहेब आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. अगदी सलामीची जोडी मात्र टीम मालदन संघाकडनं पाहायला मिळते. अर्थात सुरेश आणि संदीप आणि सुरेशच्या बॅट मधून एक लोअर फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा येतोय षटकार. 3 षटकार 2 चौकार. सुरेश ऑन फायर. पहिल्या षटकामध्ये 26 धावा कुठल्यात. पहिली बॅटिंग करत असताना टीम मालदन संघ पॉवर प्लेचा पूर्णपणे हलक्या हाताने ढकलून दिलाय, सन्मान दिलाय. अडवण्याचा प्रयत्न. स्ट्राइक रोटेट होते. संदीपला माहिती आहे आपण स्ट्राइक रोटेट करून दिलं पाहिजे आणि त्याचमुळे स्ट्राइक रोटेट झाली. आणि सुरेश खूप चांगल्या पद्धतीची खेळी करतोय त्यामुळे संदीपने 1 धाव काढून स्ट्राइक रोटेट करून सुरेशकडे स्ट्राइक दिली आहे. हे जमेची बाजू क्रिकेटमध्ये मात्र पाहायला मिळते. ऑन साइडला बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडला जाईल झेल. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षकाला अगदी
कुठलीही चुकी न करता त्याने ही कॅच होऊन पकडली आहे. गोलंदाज आपण पाहायला गेलं तर संतोषने कमबॅक करत असताना या षटकामध्ये महत्वाची विकेट मात्र मिळवले. ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार येत होते त्याला मात्र माघारी धाडण्यात यश आलंय. पहिली विकेट गॉन होते टीम मालदन संघाची. नितीन मालदनचा सिंगम मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव आहेत. इवेंट नंबर 3 मध्ये जर्सी नंबर 12 नितीन कदम. हो ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय लेग बायच्या स्वरूपात डी झोन मध्ये. पुढचा बॉल हो आलेला अगदी विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी चालला मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात फेकी गेली आहे. एकच धाव सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. टीमची धाव संख्या 29. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. हो इथे ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला पाहायला मिळाला. चौकार त्या ठिकाणी अडवलाय. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात यश येते. सन्माननीय आदरणीय तुकाराम पाटील साहेब, नंदकुमार शेडगे साहेब, किसन बोरगे साहेब, विकासजी गोसावी साहेब, दीपकजी साळुंके साहेब, जयवंत जाधव साहेब या सर्व मान्यवरांची उपस्थिती अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने मात्र होत असताना मात्र पाहायला मिळते. वेलकम. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे मोठा फटका खेळलाय. उंची जास्त. एलिव्हेशन मिळालंय. हो मिळालंय. लांबच लांब ठोकलाय षटकार. 2 षटक समाप्त. 2 षटकानंतर टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 37. लॉस ऑफ दी 1 विकेट. येस अगदी या आधीचा सामना विचार केला तर वांगवेली महिंद विपक्ष शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आणि तो सामना जिंकला शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. या सामन्याचा आनंद अगदी गावावरून घेतला जातोय. राहुल जाधव कावळ्या याच्या माध्यमातून बॉस यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आणि प्रीतम सुतार यांच्या त्या अप्रतिम षटकासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक जाहीर केले. ते तुम्हाला जीपे केले जातील. ते तपासून घ्या. थँक्यू सो मच कावळ्या. तू गावावरून सामना पाहताय आणि तुमचं देखील असंच प्रेम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर वर राहू द्या आणि पाटण टेनिस क्रिकेट वर राहू द्या. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळतोय. 6 धावाचा फटका नितीनला मात्र मिळतोय. अंपायर यस चौकार आलाय. अंपायरने सांगितलंय की टप्पा पडून गेलाय. शहानिशा केली आणि त्यानंतर मात्र हा निर्णय दिलाय. सचिन यांचा पुढचा बॉल. पुढे शफल खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो. एकच धाव. बेचाळीस धावा. 42 ऑन स्कोर कार्ड. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट. सिंगलने मात्र स्ट्राइक रोटेट होईल. स्ट्राइक मात्र असेल आता नितीन कडे, संदीप कडे. संदीपच्या बॅट मधून देखील एक षटकार पाहायला मिळालाय. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. सळवे 11 सळवे यांच्या आयोजनात सन्माननीय आदरणीय कैलासवासी श्री नवनाथ भाऊ कोंडिबा बोरगे यांच्या स्मरणार्थ या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या आठवणीमध्ये श्री बाळेश्वर चषक आपण पाहतोय. इथे मात्र सरळ बॅटने अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड व्ही शेप मध्ये खेळलेला हा षटकार अगदी ट्रॉफीच्या ठिकाणी हिट झाला. किती झाला? 49. ओहो, इथे हेलिकॉप्टर उडवायचा होता, लँड झालं नाहीये.
आणि लँड होतंय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॅटचा टो लागलाय. बॉटमला बॉल लागतोय आणि धक्का क्रमांक दुसरा टीम मालदन संघाला जावं लागेल माघारी. 2 षटकार आणि 1 सिंगल. 7 धावा करून संदीप बॅक टू दी पॅव्हलियन. इनट नंबर 4 मध्ये स्वप्नील आलेत. शेवटचा बॉल खूप चांगला टप्प्यावरती. पहिली इनिंग इथे समाप्त होते, पहिला डाव इथे समाप्त होतोय. टीमची धावसंख्या 49, लक्ष्य 50 धावांचं. आता येणारे बॉल 18 आणि टीम एकदंत शिटपवाडी या संघाला करायचे आहेत 50 धावा. 18 बॉल मध्ये करायचे आहेत 50 धावा. मुख्य व्यासपीठावर आपण काही शुभ सन्मान करत आहोत. येस पंच, चेंडू द्या प्लीज आणि पाणी देखील घेऊन जा. पंचांना विनंती असेल. आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून काही शुभ सन्मान करत आहोत. मी विनंती करेन हनुमंत कदम आपल्या शुभ हस्ते आम्ही शुभ सन्मान घेत आहोत. तुकाराम पाटील साहेब आज या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. श्री बाळेश्वर चषक 2024 या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ काढून हा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. हा शुभ सन्मान केला जातोय. तुकाराम पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. सळवेकरांची आपुलकीची शॉल आणि स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान संपन्न होईल. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान केला जातोय आणि ही मात्र परंपरा जपली आहे. तिसऱ्या पर्वामध्ये भाऊंच्या आठवणी प्रित्यर्थ ही स्पर्धा. आज भाऊ जरूर आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांची आठवण जपणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासीय नवनाथ कोंडीबा बोरगे भाऊ यांच्या स्मरणार्थ ही 2 दिवसीय स्पर्धा आणि सन्मान. पुढील शुभ सन्मान नंदकुमार शेडगे साहेब यांचा देखील केला जाईल. हनुमंत कदम आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करण्यात यावा. अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा आणि या परंपरेप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान आदरपूर्वक सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. मी विनंती करेन चंद्रकांत बोरगे आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान आम्ही करत आहोत. किसन बोरगे साहेब आज आपला वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सन्मानपूर्वक सन्मान केला जाईल. मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी दुपारचं सत्र आहे, रविवारचा दिवस आणि वेळ काढून आज उपस्थित राहिलेत. RSA घोटिवलीचे मैदान सळवे 11 सळवेचं हे आयोजन श्री बाळेश्वर चषक 2024 विकास गोसावी साहेब यांचा देखील शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत. चंद्रकांत दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडण्यात यावा. मळली साखर कारखान्याचे संचालक आहेत. आज व्यावसायिक म्हणून आपलं काम करत असताना क्रिकेटची आवड जपली आहे. विकास गोसावी साहेबांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मनापासून खूप खूप धन्यवाद. मी विजयदादांना विनंती करेन, विजयदादा बोरगे आपल्या शुभ हस्ते दीपक साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान करण्यात यावा. हा यथोचित शुभ सन्मान केला जाईल. दीपक साळुंके साहेब ज्या प्रकारे आज प्रत्येक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे, महाराष्ट्राचं वस्त्र, शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान संपन्न होईल. जयवंत जाधव साहेब यांचा देखील शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन हा सन्मान पार पाडण्यात यावा. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. चला मॅचला होईल सुरुवात. योग्यसाठी पहिला बॉल. अवांतर धाव संख्येने मात्र षटकाची होते सुरुवात. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलक अकाउंट श्री गणेशा
मात्र पाहायला मिळतोय. सुरेश P1चं पहिलं षटक. फलंदाजीमध्ये कमालीची फलंदाजी केली. आता गोलंदाजीमध्ये पहिलं षटक हाताळतोय. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटला ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. हो हो, खूप चांगला बॉल पायावरती आदळलाय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल 30 सर्कल मध्ये लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती ऍड होते. हो हो, खूप चांगला बॉल आतमध्ये येणारा हा बॉल डॉट बॉल येतोय. हो यावेळेस देखील खूप चांगला बॉल मात्र हाताळत असताना मात्र पाहायला मिळतोय. ऑन साइडला दिशा दिली क्षेत्ररक्षक आहे. अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळतोय. हे बघ शेवटचा बॉल इथे आपण पाहायला गेला तर डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. सुरेश यांचं टीमची धावसंख्या 3. लॉस ऑफ दी 1 विकेट. ओहो, खूप चांगला बॉल. पहिलाच बॉल अगदी ऑन साइडला दिशा द्यायची होती परंतु बॉल निघून चाललाय बीट करून फलंदाजाला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप शोधून काढलाय. चेंडू वन बाउन्स निघून चाललाय. काउ कॉर्नर सीमारेषा पार. येतोय चौकार. नितीन यांच्यावरती चढवलेलं आक्रमण परंतु यावेळेस मात्र संधी आहे. स्वप्नील होता त्या ठिकाणी कुठलीही चुकी केली नाहीये. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ. एक मदतीचा हात. फलंदाज मात्र बाद होतोय. बॅक टू दी डगआउट जात असताना मात्र संतोष.
2 षटक समाप्त होते टीमची धावसंख्या 8. यावेळेस मोठा फटका खेळण्यासाठी जरूर गेले होते परंतु फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली नाही. इथे दुसरी धाव घेत असताना विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय. अचूक थ्रो पाहायला मिळाला सुरेशचा परंतु वेगाने ही धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा आल्यात आणि 2 धाब्याने धाव फलक 10 या आकड्यावरती. 5 बॉल 40 ची गरज. कुठेतरी सामना इथे मालदन संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. स्विजिटचा फटका उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. आणखी एक डॉट बॉल. 3 बॉल अजूनही 39 ची गरज. चला टॉस साठी तयार राहायचंय. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आणि विजेता संघ. डॉट बॉल आणखीन एक. 3 बॉल 4 पाहिजे ना. 2 बॉल 4 पाहिजे. 2 बॉल 40. हो यावेळेस खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडनं होते. चुकी हरकत नाहीये. पराभवाचे अंतर कमी करणारे हे चौकार पात्र पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल औपचारिकता शिल्लक. इथे सामना जिंकलाय टीम मालदन संघाने. चला शिवछावा स्पोर्ट सनबूर कॅप्टन टॉससाठी आणि त्याचबरोबर टीम मालदन कॅप्टन टॉससाठी यायचंय. या मॅचचा हिरो सुरेश आपण देखील यायचंय. आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचंय.